नुकतंच मुंबईमध्ये देवेंद्र फडणवीसांनी काही पत्रकारांना दिवाळी फराळानिमित्त बोलवलं होतं. त्यावेळेस अनौपचारिक गप्पा झाल्या आणि त्या अनौपचारिक गप्पांमध्ये देवेंद्र फडणवीसांनी हे स्पष्ट केलं, म्हणजे तिथल्या पत्रकारांनी स्पष्ट केलं की आमचं ठरलेलं आहे, आम्ही पुण्यामध्ये, आम्ही पिंपरी चिंचवडमध्ये महायुती करणार नाही, त्या ठिकाणी महायुती होणार नाही, आम्ही त्या ठिकाणी स्वबळावरती लढणार आहोत, हे ठरलेलं आहे. आणि त्या पद्धतीचा मेसेज हा आमच्या मित्र पक्षाच्या नेत्यांना दिलेला आहे, हे त्यांनी त्या ठिकाणी स्पष्ट केलं होतं. ह्या गोष्टी ऑफिशियली किंवा डायरेक्ट अनाउन्स करू शकत नाही, पण इनडायरेक्टली ह्या त्या म्हणजे पोचवलेल्या आहेत त्या नेत्यांपर्यंत. परंतु त्यानंतर असं आहे की पण त्यावेळेस वेळी देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की मुंबईमध्ये एकनाथ शिंदे बरोबर आम्ही महायुती करू, महायुती करू. आता त्या ठिकाणची म्हणजे दोन ठाकरे बंधू एकत्र आलेत, अशा परिस्थितीत शिंदेची शिवसेना वेगळी लढली आणि भाजप वेगळी लढली तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात फटका बसू शकतो, हे माहिती असल्याने त्या ठिकाणी त्यांनी युतीचा निर्णय घेतलाय असं ऑफ द रेकॉर्ड चर्चांमध्ये त्यांनी सांगितलं. पण त्याचबरोबर ठाण्यामध्ये हे सर्वस्वी निर्णय एकनाथ शिंदे घेतील की महायुती करायचा का नाही, असं देखील फडणवीस म्हणाले होते. म्हणजे या 4 मोठ्या महानगरपालिकेबाबतचं चित्र कुठेतरी वरच्या लेवलवरती स्पष्ट झालेलं आहे. पण मग त्या ठिकाणी असं होऊ शकतं, जर एकनाथ शिंदेंनी जर भाजपला ठाण्यामध्ये सामावून घेण्याची भूमिका घेतली तर अशा परिस्थितीमध्ये कुठेतरी पुण्यामध्ये भाजप म्हणजे शिंदेच्या शिवसेनेला काही जागा देऊन सामावून घेण्याची भूमिका घेऊ शकतं. जरी 20-25 जागा जरी दिल्या तरी 150 जागा भाजपकडे निवडणूक लढण्यासाठी राहतात. मग या सगळी समीकरण ही ऐन निवडणुकीच्या वेळी ठरतील. त्यामुळे ठाण्यावरती कुठेतरी पुण्याची देखील महायुतीची गणित राहतील. पण जरी शिंदे एक भाजप सोबत आले तरी इकडे जर दंगेकरांची जी भूमिका पाहिली, सुरुवातीला ते शांत होते, पण ज्या वेळेस वरिष्ठांनी आदेश दिले किंवा ते ऍक्टिव्ह झाले त्यानंतर त्यांनी जे काय रान पेटवलं ते सगळं महायुतीच्या विरोधातच पेटवलं. मग अशा काळामध्ये जर एकनाथ शिंदे आणि भाजप यांनी एकत्र निवडणूक लढवली तर दंगेकरांनी जे काय रान पेटवलं त्यामुळे भाजपची जी मतं आहेत त्या वार्डामधली जिथे एकनाथ शिंदे यांचे उमेदवार आहेत, ही सगळी भाजपची मतं एकनाथ शिंदेच्या उमेदवाराला जातील का? मुळात काय की भाजपचं इथली गणित आपण सुरुवातीपासून बोलतोय की स्वबळाचीच आहेत पुण्यातली. त्यामुळे कुठेतरी शिंदेच्या शिवसेनेमध्ये असा मेसेज जातो की आपल्याला स्वबळावरतीच लढायचं असेल तर सर्वात मोठी पुण्यामधली ताकद कुठली आहे, ज्याच्या विरोधात लढायचं ती भाजप आहे. जर आपल्याला स्वबळावरती निवडणूक लढायची असेल तर कोणाच्या विरोधात लढायची की भाजपच्या विरोधात लढायची, तर भाजप डॅमेज होईल त्याचा फायदा अप्रत्यक्षरित्या हा इतर लोकांना मिळणार आहे, त्याच्यामध्ये शिंदे पण असणार आहेत. म्हणजे जे स्ट्रॉंग भाजप आहे त्यांना डॅमेज केलं, जेवढं डॅमेज होईल कुठलाही म्हणजे भाजपच्या वरिष्ठांना देताना कुठेतरी पुणे भाजपचा आता सध्या मुरलीधर मोहोळ हे चेहरा बनलेले आहेत, पुणे भाजपचा चेहरा बनलेले आणि कुठेतरी भाजपला डॅमेज करण्याच्या दृष्टिकोनातून जे ते हल्ला त्यांच्यावरती केला, कुठेतरी भ्रष्टाचार आणि या सगळ्या गोष्टींचा जर उहापोह झाला तर कुठेतरी भाजप डॅमेज होतं आणि त्याचा अप्रत्यक्षरित्या जर यांनी एकत्र निवडणूक न लढण्याचा, स्वबळावरती निवडणूक लढण्याचा विचार केला तर त्याचा फायदा होणार आहे. कुठेतरी म्हणजे आता राजकारणामध्ये कुठेतरी तुम्ही उपद्रव मूल्य दाखवल्याशिवाय पण या सगळ्या समीकरणात जुळून येऊ शकत नाही. त्यामुळे आपण पाहिलं की सुरुवात हे म्हणत होते, एकनाथ शिंदे म्हणत होते की दंगा नको, पण रवींद्र दंगेकर हे थांबत नव्हते. या सगळ्या यांना महानगरपालिकेच्या निवडणुकांची घेणार आहे, कारण का महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये हे एकत्र नाहीयेत, ते वेगळे आहेत. महायुतीमध्ये राज्यामध्ये एकत्र असेल तरी स्थानिक मध्ये ते एकत्र नाहीये. त्यामुळे त्यांना वेगळं लढायचं असेल तर त्याची पार्श्वभूमी आत्ताच तयार झाली पाहिजे. कुठेतरी या वादातनं कुठेतरी पार्श्वभूमी तयार केली जात होती का, असं देखील प्रश्न निर्माण होतोय या सगळ्या वादाच्या पार्श्वभूमीवर.